2026च्या आषाढी वारीचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. येत्या काही दिवसातच संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मातेचा हा सोहळा मोठ्या भक्तिभावानं पंढरपूर शहरात साजरा होणार आहे. तर या सोहळ्याच्या निमित्तानंच चंद्रभागेच्या पैलतीराकडे असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इस्कॉन या मंदिरात भाविकांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या मंदिराच्या वतीनं भाविक भक्तांच्या सेवा आणि सुविधेसाठी मोठ्या उपाययोजना या ठिकाणी राबवल्या जातात. तर यंदाच्या आषाढी वारीचं खास आकर्षण म्हणून या ठिकाणी रोबोटिक हत्ती आणलेला आहे. या रोबोटिक हत्तीचं आकर्षण भाविक भक्तासह लहान मुलाला देखील लागलेलं आहे. तर या हत्ती संदर्भात आणि येथील सेवा सुविधाच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला प्रभूजी माहिती देणार आहेत. प्रभूजी, आपलं नाव काय? माझं नाव आहे परमात्मा दासजी. हां. आणखी या भूवैकुंठ प्रोजेक्टची सेवा मला मिळालेली आहे डायरेक्टर रूपानं. आणखी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे प्रभूजी, आभार आहे. या थँक्यू. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमचे जे आणि आषाढीची तयारी चालवलो आहे. आणि आपल्या सर्व माहीत आहे की आषाढी हा सगळ्यात मोठा उत्सव आपला महाराष्ट्राचा आहे. विशेष करून पंढरपुरामध्ये, जे पंढरपूर महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे, त्या राजधानीमध्ये हा जवळजवळ 40 ते 50 लाख भक्त भाविकांचा उत्सव साजरा केला जातो विठ्ठलाच्या कृपेनं, त्यांच्या स्मरणानं, त्यांच्या आशीर्वादानं. तर तोच उत्सव पैलतीरी नदीच्या पूर्वेकडे चंद्रभागेच्या इस्कॉनच्या वतीनं पण भव्य दिव्य अशा रूपामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. आणि त्याची तयारी जवळजवळ 2-3 महिन्यापासूनच आम्ही सुरू करतो. का ह्या ठिकाणी जवळजवळ जेवढे लाखो भक्त त्या ठिकाणी असतात, त्या बाजूला नदीच्या पलीकडे पंढरपुरामध्ये, तेवढेच भक्त ह्या बाजूला पण असतात पूर्वेकडे. आणि संख्या ही दिवसेंदिवस वाढत पण आहे. तर त्यामुळं आमची जास्तीत जास्त त्या सर्व भक्त भाविकांची सेवा करण्याची मला संधी पण मिळते. त्याच्यामध्ये आम्हाला आनंद पण येतो. तर या ठिकाणी ह्या आषाढीचं जे काही आकर्षण आम्ही म्हणू इच्छितो, एक सुंदरसा हाती या ठिकाणी आपण पाहत आहात. रोबोट हाती आहे. हा फार सुंदर हाती, असं वाटतो की साक्षात हाती या ठिकाणी विराजमान आहे. आणि तो आपले कान फार सुंदर हलवतो, डोळे लुक करून पाहतो. रोबोटिक हत्ती आहे का? यस, रोबोट हाती आहे. पण असं वाटतं की खरोखरच तो साक्षात या ठिकाणी आलेला आहे ऐरावत, सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी, सर्वांना भगवंताच्या धामात घेऊन जाण्यासाठी. त्याचे दात पहा, त्याची सोंड, सुंदरशी सोंड अशी हलते. त्या सोंडेतून तो पाणीचा पिचकारी पण मारतो तुमच्यावरती. आणि त्याची शेपूट पण पाठीमागे फार सुंदर हलते. असं वाटतं की हा ते आमच्यासोबत चालू आहे. आणि हे एक लोकांनी इंट्रोड्यूस करायचं आहे की जिवंत हाती ठेवणं आणि त्याचं पालनपोषण करणं फार फार मोठी जबाबदारी आहे. तर ती आपण कोणी करू शकणार नाही आहे. राजा महाराजे तेव्हा करायचे, पण आता खरोखरच जे राजा आमचे भगवंत आहेत, विठ्ठल, पांडुरंग आणि राधा पंढरीनाथ, तर त्यांच्या प्रशंसेसाठी हा रोबोट हाती या ठिकाणी त्यांच्या सेवेसाठी आलेला आहे. आणि आपल्याला माहीत आहे, दर एकादशीला जे महिन्याची वारी असते तेव्हा, आणि 4 मोठ्या जे असतात तेव्हा लाखो लाखो वारकरी आपल्या मुलाचं, परिवाराचं, भक्त सगळीकडे या ठिकाणी येतात. तर त्यांना हा अति आकर्षणाचं केंद्र बनणार आहे. आणि हा अति एक संदेश पण देणार आहे की कशा प्रकारे भगवंताची आपण सेवा पण करायला हवी. या हातीवरती भगवंत विराजमान होणार, बसणार, भक्त कॅमेरानं त्यांचं स्वागत करणार. आणि हे जाणार कुठं? नदीकडे, चंद्रभागेला. शोभायात्रा निघणार आहे का? यस, इथपर्यंत आमची शोभा नदी काठ्यापर्यंतच निघेल. आणि तिथं मोठा नौका विहार, जवळजवळ लाखो भक्तांच्या सानिध्यामध्ये, चंद्रभागीच्या तीरी परमपूजनीय श्री लोकनाथ स्वामी महाराजांच्या सानिध्यामध्ये, जे आमचे प्रवर्तक, मार्गदर्शक, आमचे गुरु महाराज आहेत लोकनाथ महाराज, तर ते पण राहणार आहेत. आणि 23 तारखेला त्याचं उद्घाटन पण होणार आहे. या हत्तीचं खासदार येणार आहेत, नगराध्यक्ष येणार आहेत, आमचे परमपूजनीय गुरु महाराज उपस्थित राहणार, अन्य वरिष्ठ वैष्णव भक्त जे मुंबईतून वेगवेगळ्या ठिकाणून येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की विदेशातून जवळजवळ 25 देशातून भक्त येत आहेत. त्या हत्ती कुणी गिफ्ट केलं? हा हत्या गिफ्ट मिळालेला आहे पेठाकडून आणि विशेष आमच्या खारघर मंदिराकडून. तर त्यांना पण आपण धन्यवाद देऊ इच्छितो. आणि ह्या ठिकाणी
भूवैकुंठ नव मंदिर सुंदर त्याचं निर्माण पण सुरू झालेलं आहे. जवळजवळ 12 एकरमध्ये 150 कोटीचं टोटल्याचं बजेट आहे. आतापर्यंत जवळजवळ 22 कोटीचं काम झालेलं आहे. फर्स्ट फ्लोअर झालेलं 30,000 स्क्वेअर फीट आणि ह्याची उंची राहणार आहे 180 फूट. म्हणजे आमची सगळ्यांची टोपीच पडणार आहे. बघितलं ही टोपी पडणार इतकी याची उंची राहणार आहे. आणि हे भव्य दिव्य मंदिर विठ्ठलाच्या दर्शनानंतर आकर्षणाचं जे केंद्र बनेल तर हे मंदिर बनेल आहे ना. आणि ह्या ठिकाणी ग्रंथ वितरण होणार आहे आणि जवळजवळ 5 लाख भक्त भाविकांना वारकऱ्यांना भगवंताचा प्रसादाचा वितरणाचा पण कार्यक्रम मोठा आहे या ठिकाणी. हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. प्रभूजी भाविक भक्तांना काय आव्हान कराल? आम्ही हेच आवाहन करतो त्यांना की ती जी काही तपस्या करतात तिकडं भगवंतासाठी येण्यासाठी आहे ना, जवळजवळ 20 ते 25 दिवस ते चालत येतात. ऊन वारा पाऊस सगळं सहन करत करत इथपर्यंत पोचतात आणि त्यावेळेला ते निश्चित काही नियमाचं पालन पण करतात. शुद्ध भावना पण राहते ठीक आहे. आणि तीच त्यांची शुद्ध भावना आणि त्यांचं पालन त्याने जे केलं होतं ते हळूहळू आपल्या घरी गेल्यानंतर वर्षभर करावं अशी आम्ही त्यांना प्रार्थना करतो. तंबाखू सोडावा, त्याने वेगळं व्यसन आहे ती सोडावी. ह्या यात्रेमध्ये ते काहीच करत नाही त्यावेळेला 15-20 दिवस. पण त्याच्यानंतर परत आपल्याला असं नाही व्हायला पाहिजे आपण गेल्यावर परत ये रे माझ्या मागल्या जसे पहिले आहे तसे. तर हा त्यांनी जर नियमाचं पालन केलं तर निश्चित एक मोठा संदेश आपल्या पंढरपुरातून भारताला नाही संपूर्ण जगाला जाईल की आमचे विठ्ठल खरोखरच सगळ्यांनाच घेतात आपल्या चरणी. जात नाही पात नाही ऊच नाही नीच नाही की इथं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन यायला पाहिजे. आणि ती परिवर्तनची दिशा इथूनच सुरू होणार आहे विठ्ठलाच्या चरणापासून आणि भगवंताच्या आशीर्वादापासून. आणि त्यासाठीच आज आमचे जे लाखो या ठिकाणी जे भक्त येणार त्यांचं जे आम्ही सेवा करत आहे त्या सेवेचं फळ हेच आहे की ते भक्त बनावे छान भगवंताचे. जे भगवंताने गीतेमध्ये पण सांगितलं सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहतां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच असं भगवंताने सांगितलेलं आहे. तर ती जी भगवंताची जी काय आपल्यासाठी एक प्रेममयी निवेदन आहे आज्ञा आहे की माझी शरण घ्या आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हा, माझ्या वैकुंठात या. आणि त्या वैकुंठात जाण्यासाठीच आम्ही हे सुंदर मंदिर पण बनवत आहे की इथं आल्यावर असंच आपल्याला वाटणार की नाही मी कुठलं साधारण कुठल्या जगात नाही आहे, मी कुठं आलो आहे साक्षात भूवैकुंठ. पंढरपूरला काय म्हटलेलं आहे? भूवैकुंठ म्हटलेलं आहे. म्हणजे त्या वैकुंठापासून वेगळं नाही आहे, ते एकच आहे. फक्त ते आमच्यासाठी या सगळ्या ठिकाणी भगवंतांनी अवतरित केलेलं आहे, त्याला आणलेलं आहे. तर म्हणून आपण या सर्वाचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही सर्वांनी या आणि आवश्यकता इकडे भेट द्या. नदी पलीकडे सुंदर मंदिर आहे, सुंदर घाट बनलेला आहे. आज घाटावरती किती लाखो लोक त्याचा उपयोग करत आहेत. त्या ठिकाणीच अन्नदान आमचं सुरू केलं आम्ही. रोज 1000 लोक त्या ठिकाणी अन्न घेतात 12 ते 2 वाजेपर्यंत. तर मंदिरच्या अगोदर आम्ही हाच विचार केला आधी घाट बनवायचं का, तर घाटाचा उपयोग चढून येताना जाताना आंघोळ करताना आहे की नाही, तो जास्तीत जास्त उपयोग व्हावा म्हणून आम्ही ती सुरुवात केली. त्याच्यानंतर आता मंदिरची सुरुवात केली आहे. आणि 2029 मध्ये आमची योजना आहे की हा जो प्रकल्प आहे भूवैकुंठाचा पूर्ण करण्याचा. 125. त्याच वेळेला 2029 मध्ये म्हणजे 3 वर्षांनी आमचे जे गुरु महाराज आहेत लोकनाथ महाराज त्यांची आता ही 77वी व्यासपूजा आता. तर येणार तेव्हा जी 3 वर्षांना आहे ती 80 वर्ष पूर्ण होतील त्यांना. एक विशेष त्यांचं ते आहे. दुसरं आमचे राधानाथ पंढरीनाथांची स्थापना होऊन 25 वर्ष पूर्ण होत आहेत 2029 मध्ये. तिसरं वैकुंठ गमन जाऊन तुकाराम महाराजांना 380 वर्ष पूर्ण होतात. चौथं या ठिकाणी जो कॉरिडॉर सुरू करत आहेत आषाढीनंतर तो पण 2-2.5-3 वर्षाने पूर्ण होणार आहे. तर या 4 गोष्टी अशा बहुमोलाच्या घडत आहेत. तर मग आपण मागे नाही राहायला पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून या मंदिराची पण उभारणी निर्मिती पूर्णता जी होत आहे ती सुरुवात तुमच्याकडून झाली आणि पूर्णता पण तुम्हालाच करायची म्हणजे आपल्या सर्वांना. तर म्हणून तुम्ही या सर्वजण या ठिकाणी आणि तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो. तुम्ही आतापर्यंत एक सुंदर सेवा केलेली आहे ना. कोणी दानानं केली आहे, कोणी विचारानं केलेली आहे, कोणी उपदेशानं केलेली आहे, कोणी ह्या ठिकाणी प्रसाद घेऊन केलं आहे. तर सगळ्यांची सेवा झालेली आहे. तुम्ही या जास्तीत जास्त परत या तुमच्या मुलाबाळांकडे घेऊन या आणि आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. हरे कृष्ण. जीवनाचं परिवर्तन होण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या
आणि आपली सेवा घडू द्या असं आव्हान यावेळेस प्रभूजींनी बोलताना व्यक्त केलेलं आहे. सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे.